कांग्रेस ने लोकसभा चुनाव के लिए इच्छुक उम्मीदवारों की सूची मंगाई है। इसके लिए 10 जनवरी तक नाम भेजने का समय दिया गया है। इस संबंध में नागपुर में कांग्रेस के शहराध्यक्ष विकास ठाकरे ने जानकारी देते हुए बताया कि प्रदेश कांग्रेस ने शहर और जिला अध्यक्षों को राज्य के सभी 48 लोकसभा क्षेत्रों में इच्छुक उम्मीदवारों की सूची भेजने का निर्देश दिया है। हालांकि महाविकास आघाड़ी का सीट आवंटन फॉर्मूला अभी फाइनल नहीं हुआ है। वैसे नागपुर से कौन उम्मीदवार होगा, इस पर उन्होंने कुछ जानकारी नहीं दी। काल प्रदेश काँग्रेसचं एक मेसेज आला आणि येणाऱ्या 10 तारखेपर्यंत लोकसभा निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांची नावं त्यांनी 10 जानेवारीपर्यंत मागितली आणि आम्ही त्या पद्धतीनं नागपूर शहरातील जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे अर्ज मागवणार आहोत, त्यांच्या ॲप्लिकेशन्स मागवणार आहोत आणि त्या आल्यावर 8-9 तारखेला आम्ही प्रदेश काँग्रेसला त्या सुपूर्द करणार आहोत। बहुतांश उमेदवार ज्यांची तयारी आहे निवडणूक लढण्याची ते तयारी दर्शवतील, परंतु शेवटी हायकमांडला निर्णय घ्यायचा आहे आणि हायकमांड जो निर्णय घेईल त्या उमेदवाराच्या तयारीसाठी नगर काँग्रेस कमिटी लागलेली आहे। आमची तयारी पूर्ण झालेली आहे, पूर्ण बूथवर आमचं नियोजन झालेलं आहे आणि आम्ही निवडणुकीची वाट पाहत आहोत। या पद्धतीनं आम्हाला काम करायचं होतं। BLA आणि नंतर बूथचे अध्यक्ष या संपूर्ण झालेले आहेत आमचे आणि त्यांच्या माध्यमातून त्या बूथच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे आणि मला वाटते की तयारी आमची पूर्णत्वास आलेली आहे।